नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. मी सिद्धी दळवी. हा आमचा मिनी ब्लॉग फर्स्ट आहे. प्लीज सपोर्ट. मॉर्निंग आहे मित्रांनो. मॉर्निंग बोललं की सर्व कामे, लहान मुलांचं खाणं पिणं सर्व काय. ही मॅगी माझी मुलगी, अर्थातच माझी लक्ष्मी. सकाळ झाली की चहा, मॅगीचा नाश्ता हे काम पहिले, कारण तिची भूक पहिले, कारण खूप चिडचिड करते. सर्व काही बनवलं. आता तिचा नाश्ता बनवूया. मी तिला रोज सकाळी लापसी किंवा तांदूळ भाजून ठेवलेले, तिचे तांदूळ भाजलेली आणि ते असं म्हणजे भरड करतात ना, ते करून ठेवलेली, त्याचं मी तिला नाश्ता बनवते. कारण सकाळी सकाळी गाईज हे सर्व खूप चांगलं असतं. लहान मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा हे सर्व मुलांना द्यावं. तांदळाची लापसी म्हणजे बारीक तांदूळ भाजून वगैरे मिक्सरमधून काढून ठेवते. त्याच्यानंतर एक लापसी पण भेटते डीमार्टमध्ये, ते सुद्धा मुलांसाठी खूप चांगलं आहे. गाईस तुम्ही नक्की ट्राय करा, खूप व्यवस्थित असतं ते. माझं पाणी पण आता गरम झालेलं आहे आंघोळीचं. एकदा मॅगीचा नाश्ता बनवून घेते, मग नंतर आंघोळीला जाईल. ओट्स आणि पोहे त्याचं पण मिक्स करून आपण भाजून वगैरे एक डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. मॅगी आता येईल गाईज. मॅगी आली बघा. तिला भूक लागलेली आहे. हे दे ते दे करत आहे ती. तिला खूप भूक लागली आहे. तिथे खाऊ ठेवलेला आहे. ती पप्पी घेऊन मागत आहे ते खाऊ. पण तिचं खाण्याचं हे रेडी होत आहे, म्हणून थोडं तिला म्हणजे मी कशी तरी खेळवत आहे का वेट करेल ती थोडा वेळ. आता बनेल तिचं खायचं. रेडी झालं का मी नक्कीच तुम्हाला दाखवते. हे खूप चांगलं असतं गाईस, खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी. खूप म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. तेव्हा तिला किती भूक लागलेली आहे. तिला बिलकुल पण कंट्रोल होत नाही आहे. मम्मी दे मम्मी दे. मम्मी तिला थोडी रमवत आहे. ती तुम्हाला हाय बाय करत आहे. नाही, खायला दे बोलते. खायला दे पहिले, बाय बाय नंतर करू. तिला खूप भूक लागलेली आहे. नक्कीच. आता चहाची तयारी. चहा पण एका साईडला बनवत आहे मी. तिचं खाऊ शिजतोय तोपर्यंत. तिचं खाऊ बनेलच आता थोडं, तोपर्यंत म्हटलं चहा पण बनव. चहा उकळतोय. आता जाऊ फ्रीजकडे. फ्रीजमधनं दूध वगैरे घेऊन जाऊ पुढे. दूध टाकू. चहा माझा आता रेडी झालेला आहे. गॅस बंद करते. तिचं खाऊ पण शिजत आहे. खाऊ शिजला मॅगीसाठी रेडी करत शिजेलच खाऊ आता. तेव्हा ती रडत आहे. तिला खूप भूक लागलेली आहे. तिला माहिती आहे काहीतरी असेल इथे डॉअरमध्ये, ती मला खोलायला. तेव्हा तिला सापडला आता. ती खूप खुश झाली आहे. तिचे आता खाऊ पण रेडी झालेला आहे. तो खायला द्यायचा आहे तिला. म्हटलं थोडासा थंड होऊन देऊ. ह्याच्यात थोडा ठेवला का तो थंड होतो. ती खूप आवडीने खाईल गाईस तो. तुम्हाला दाखवेल मी लास्टला थंड झाल्यावर. हे सर्व आहे ना गाईज, मुलं खूप आवडीने खातात. त्यांना फक्त थोडंसं बाहेरचं अवॉइड केलं आपण की ते हे सर्व खूप व्यवस्थित आणि खूप खूप व्यवस्थित खातात. त्यांची भूक असतानाच हे सर्व त्यांना खायला घालायचं. आता चहा थोडा गरम करते. आंघोळ झालेली आहे माझी. थोडासा मेकअप वगैरे करून घेते. मेकअपला काय नाही गाईज, मी एकदम साधा मेकअप करते. माझ्या मेकअपमध्ये काहीही असं एक्स्ट्रा नसतं. नॉर्मली एक फेअर अँड लवली पॉन्ड्स पावडर, बस झाला माझा मेकअप. थोडंफार बस तेवढंच. जास्त मी काही यूज करत नाही. जास्तीत जास्त तेवढंच सांगितलं तेवढं तुम्हाला. आणि नंतर लिपस्टिक वगैरे ते तर मला खूप आवडतं आणि मला खूप सारे लिपस्टिकचे शेड लावायला पण आवडतं. तेवढंच मी यूज करते. बाकी मला काहीही मेकअपमध्ये जास्त काही आवडत नाही. असलं तरी थोडंसं काही फेस्टिवल आहे किंवा काही आपल्या घरात कार्यक्रम आहे तेव्हाच. हा पहा माझा फायनल लुक. आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा. एकदम साधा आणि सिंपल, काहीही केलेलं नाही आहे. आता हा माझा चहा रेडी झालेला आहे. हे मॅगीचं खाणं रेडी झालेलं आहे. पण मॅगीला जो भेटला होता खाऊ, तो सध्या ती खात आहे. आता तिच्याकडनं जर तो घेतला तर ती खूप रडेल.
खूप रडेल. तेव्हा कशी शांत मस्त मज्जा घेत खात आहे. हे खूप आवडीने खाते ती. माझा पण चहा मी एन्जॉय करते. तोपर्यंत ती कार्टून बघत वगैरे आता तिला ते खायला घालते मी जे तिला खाऊ बनवलेला आहे. आता बघा तुम्हाला दाखवते काहीच का ती किती आवडीने खाईल. ती खाऊ खाऊ करते. तेव्हा तिला राग आला लवकर देत नाही म्हणून, कारण खाऊ तिचा काही थंड झालेला नाही आहे. ते बघा थोडं गरम लागलं तिला नॉर्मल. आता लगेच आता पाणी पाहिजे तिला, लगेच पाणी. असं नक्कीच आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हा आमचा विनी विलांग आहे, पण नवीन आहे. थोडासा आम्हाला समजून घ्या, सपोर्ट करा. नक्कीच आम्ही यापुढेही तुम्हाला चांगले व्हिडिओ देऊ, प्रयत्न करू. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे गाईज. बाय बाय. पुढच्या